मला बसून घ्या. दोन मुळे समान झाले पाहिजेत. हो डॉक्टर प्राध्यापक प्रभाकर दीक्षित सर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी या ठिकाणी कापडी सर आणि कापडी मॅडम त्याचबरोबर आपल्या शाळेला नेहमी सहकार्य करणारे मधने सर, त्याचबरोबर आपले न्यूज चॅनलचे सस्ते सर या ठिकाणी शाळेला आपल्या भेट देण्यासाठी आले. त्याबद्दल आपण प्रथमतः त्यांचं ज्ञानप्रसार शिक्षण संस्था सातारा संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा सांगवी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्यातर्फे आपण सहर्ष स्वागत करत आहोत. बघा, कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी निमित्त लागतं आणि आज डॉक्टर प्राध्यापक प्रभाकर दीक्षित यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या आश्रमशाळेतील मुलांना स्नेहभोजनाचं नियोजन या ठिकाणी त्या कापडी कुटुंबाने केलेलं आहे. तर मी नाळे सरांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन करावं. कापडे या कुटुंबातर्फे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर दीक्षित यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. परवा त्यांनी आपल्या शाळेमध्ये संपर्क करून आम्हाला असं जेवण द्यायचंय, काय काय करावं लागेल, तर ते त्याप्रमाणे आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. एक स्तुत्य असा उपक्रम आहे की जे ज्यांना गरज आहे किंवा जी गोरगरिबांची मुलं असतात त्या मुलांप्रती त्यांची या ठिकाणी असलेली आस्था किंवा एक चांगला उपक्रम आहे आणि त्या उपक्रमातून आपल्या शाळेला त्यांनी निवड केली आणि आपल्या शाळेमध्ये येऊन त्यांनी शाळेला नियोजनात सगळं नियोजन केलं. त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की अशाच प्रकारे आपले जे काय करायचे ते ज्यांना गरज आहे किंवा ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांनाच त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे असं त्यांचं एक त्या ठिकाणी धारणा आहे. त्याच्यातून त्यांनी हा जो सगळा नियोजन केलेला आहे त्याच्याबद्दल आपण शाळेतर्फे त्यांचं इथं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे की मुलांना जेवण देणे किंवा अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ असतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या शाळेमध्ये हे नियोजन केलेलं आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आपण या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. तर यानंतर तुम्हा सर्वांना कापडिया मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम माझ्या गुरूंसाठी सगळ्यांना म्हणता येईल, गुरुर ब्रह्मा सगळ्यांना येतं म्हणता? आपल्या गुरूंसाठी पहिला आपण सगळ्यांनी म्हणूयात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
तर हे जे दीक्षित सर आहेत ते आमचे गुरु आहेत. गुरु म्हणजे मला शिकवायला नव्हते, पण जे ध्यानधारणा किंवा कसं समाजात आपण वावरायचं किंवा कसं करायचं, आपण सगळ्यांशी कसं मस्त स्वभावाच्या ह्यानी बोलायचं, सगळ्यांची कसं आपण मिळतं जुळतं घ्यायचं, असे ह्या सगळ्या गोष्टी छोटे छोटे त्यांनी मला जीवनात शिकवल्या. जवळजवळ 25 वर्ष मी त्यांच्या सहवासात होते. ते रोज मला अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या, दत्ताच्या गोष्टी सांगायच्या, आणि त्याच्यातनं मला कळायचं की आपण पण समाजात काहीतरी केलं पाहिजे, कारण आपण समाजाचं देणेकरी आहे. नाही म्हटलं तरी काहीतरी छोटं मोठं जे मला जमेल ते. आणि माझ्या मिस्टरांची पण मला नेहमी साथ असते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या उपक्रम आम्ही छोटे छोटे, ज्यातनं तुमच्या मुलांना काहीतरी आनंद मिळेल असा आमच्या दोघांचा नेहमी प्रयत्न असतो. तर माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की आपले जे शिक्षक असतात ते आपल्याला चांगल्या जीवनात गोष्टी शिकवतात ज्याच्यामुळं आपण घडतो. तर हे तुम्ही तुमच्या शिक्षकांना रिस्पेक्ट देऊन किंवा काय करून आपणही त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि त्याच चांगल्या गोष्टी आपण पण पुढे न्याव्यात. तुम्ही सगळे अजून लहान आहात, चांगलं शिक्षण करा. चांगलं शिकलं तर चांगली नोकरी, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. त्यामुळे शिक्षणाची गरज ही कायमची आहे. पण त्याच्याबरोबर आपल्या गुरुजनांना पण आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, कारण सगळ्यात जीवनात महत्त्वाचा असतो तो आपला गुरु. ते जे आपल्या जीवनात परिवर्तन करून देतो ते कुणीच करू देत नाही. त्यामुळे आपला पहिला गुरु तो आपले आई वडील, आणि त्याच्यानंतर जे शिक्षक असतात त्यांना आपण कायम आपल्या गुरु समान, देवते समान मानून त्यांचं कायम ऐका, आणि त्यांनी जो तुम्हाला मार्ग दिला आहे किंवा ते जे ते तुम्हाला शिकवतात त्याचा आत्मसात करा आणि पुढे जावा. एवढीच माझी सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद कपड्या मॅडम. बघा, अतिशय छोट्या आणि मोजक्या शब्दामध्ये कपड्या मॅडम यांनी आपल्याला गुरुचं महत्व पटवून दिलेलं आहे. कारण आपल्या जीवनामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रथम आपला गुरु आहे आपले आई वडील आणि नंतर आपले शिक्षक. कारण जो चांगला मार्ग दाखवतो तो आपला नेहमी गुरु असतो. बरोबर आहे. मग गुरुच्या ठिकाणी आपला मित्र सुद्धा असू शकतो, कारण तो आपल्याला चांगला मार्ग दाखवतो. परंतु जीवनामध्ये गुरु असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर प्रभाकर दीक्षित सर हे या कापडिया कुटुंबियांना गुरु लाभले, आणि गुरुशिवाय बघा कोणतेही आपल्याला ज्ञान मिळत नाही गुरुशिवाय. तर गुरुला खूप महत्व आहे. तर पुन्हा एकदा मी कापडिया मॅडम यांचं धन्यवाद मानतो की त्यांनी आपल्या छोट्याशा का होईना शब्दामध्ये गुरुचं महत्व अतिशय छान पद्धतीने पटवून दिलं. यानंतर आपल्या शाळेला नेहमी सहकार्य करणारे, थोडक्यात म्हणजे त्यांनी शाळा आपली पोटातच घेतलेली आहे, असे आपले मधले सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. दीक्षित सरांच्या विषयी असं सांगायचं तर माझा वैयक्तिक असा अनुभव होता. मॅडमांना माहित नसेल तो, कदाचित त्यांचा जन्म नसेल. 83 साली प्राचार्य शिवराव भोसले हे प्राचार्य होते कॉलेजला, आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला 12वीचा विद्यार्थी होतो. तर त्यावेळेला असं ते तर्कशास्त्रात सुद्धा अभ्यास करत असायचे. त्यावेळेला त्यांनी असा प्रश्न विचारला, आपले सगळे लोक बसले होते, विद्यार्थी आणि मोठं समूह स्नेह संमेलन म्हणायचं. थोडक्यात असं होतं, त्यावेळेला त्यांना एक प्रश्न विचारला भोसले सरांनी, नक्की आज मॅचचं होईल काय? त्यावेळेला एन बोथम नावाचा एक इंग्लंडचा प्लेअर इथं आलेला होता, तो कॅप्टन होता, आणि पुण्यातली मॅचचा त्यांनी प्रश्न विचारला. आणि त्यावेळेला दीक्षित सरांनी ठोक सांगितलं की ही मॅच भारत जिंकू शकणार नाही, इंग्लंड जिंकणार. आणि संध्याकाळी रिझल्ट तसाच लागला. इतका त्यांचा गाढा अभ्यास होता आणि फार विविध होता. मला मराठीला ते शिकवत असायचे, आणि त्यांचे बरेच विद्यार्थ्यांचं वय बरंच होतं. परंतु एक लग्न जमवायच्या कामात त्यांचा हातखंडा होता. आमच्या पुतणीचं लग्न वगैरे त्यांनी जमवते, BS वगैरे जमत नव्हतं तरी जमत होतं. असं चांगलं काम होतं त्यांचं. आता त्या मॅडमांचे गुरु आमचे मित्रच आहेत. तर आणि त्यांनी जी बाबा कुठंतरी त्यांचं वर्ष झालं ना, नाही आज त्यांचा वाढदिवस आहे. असं वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या शाळेला, महिन्याची शाळा आहे आणि चांगली शाळा आहे, आणि नेहमीचे आमचे जाधव सर, गडकरी सर, नाळे सर आणि सर्व स्टाफ नेहमीच आम्हाला करतात.
आणि त्यांना आम्ही आपलं मला असं म्हणजे किंवा असं असं आपलं तर म्हणजे गरिबाची तर मुलं असतात त्यांच्यासाठी तुम्ही जेवण द्या. वृद्धाश्रमाला कुठं म्हणलं आपलं ही गरिबाची मुलं त्यांना ठेवले त्यांनी ते लगेच एका मिनिटात मान्य केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी एक आपलं स्नेहभोजनाचा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्या कुटुंबियांना प्रसाद करावं एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद माझे सर. तर यांनी त्यांना जो दीक्षित सरांच्या समवेत आलेला अनुभव त्यांनी अतिशय छान पद्धतीने सांगितला. या ठिकाणी कापडे कुटुंब आलं आणि आपल्या गुरुच्या स्मरणार्थ त्यांची जयंती आज या ठिकाणी साजरी ते करत आहे. बघा, फुल ना फुलाची पाकळी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप काही करावं अशातला भाग नसतो. थोडस जरी आपण केलं तरी खूप काही असतं. आणि आज या ठिकाणी तुम्हा मुलांना या जयंतीनिमित्त स्नेहभोजन हे त्यांच्यातर्फे दिलेलं आहे. निश्चितच आजची ही जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण अन्नदान कुठे करावं आणि कोणाला करावं हे ज्याला कळतं ते खूप मोठे असतात. आणि आज या ठिकाणी कापडिया कुटुंब आज आपल्या शाळेमध्ये आलं. मी त्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आभार मानावे. आज या ठिकाणी डॉक्टर दीक्षित सर यांचा या ठिकाणी आपल्या कुटुंबाने वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि नाळे सरांनी सांगितलं की अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि आपल्या सर्वांना वाढदिवसानिमित्त त्यांनी स्नेहभोजन दिलेलं आहे. तर या ठिकाणी मी उपस्थित राहिलेले कापडे कुटुंब त्यासमवेत मदने सर, स्वस्ते सर या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा त्यांनी आमच्या शाळेला वेळोवेळी भेट द्यावी ही त्यांच्याकडे एक इच्छा व्यक्त करतो. पुन्हा तुम्ही आम्हाला भेट द्यावी वेळोवेळी. आणि या ठिकाणी आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी भोजनासाठी गडबड गोंधळ न करता भोजनासाठी बसून घ्यायचे. ठीक आहे. पहिल्यांदा